वाटलं नव्हतं की लोणावळ्यात जाऊन ना असं काही बघायला मिळेल. रिसॉर्टवर पोहोचलो आणि हे तिघे तर लगेच पाण्यात पाय टाकून बसले. त्यांची इच्छा खूप होती पाण्यात उतरायची, पण पाणी एवढं थंडगार होतं की ते जाऊ शकले नाही. आणि आम्ही सगळ्यांनी ना रिसॉर्टची वाट लावण्या अगोदर म्हटलं की आम्ही कुठे थांबतोय हे तुम्हाला दाखवून द्यावं. रिसॉर्ट एवढा भारी होता ना की सर्वांमध्ये आता वेगळीच एनर्जी आलेली होती. आणि सकाळी खाल्लेला बेचव नाश्त्यानंतर आता पोटातील कावळे टोचे मारायला लागले लिटरली. तेवढ्यात आमच्या एका कपलने एंट्री मारली आणि आता आमच्या भुकेला थोडासा टाईम प्लीज घ्यावा लागला. मैत्रिणींसोबत गळाभेट झाल्यावर ना आता पहिले आम्ही जेवायला बसलो, कारण जाम भूक लागलेली. आणि कुणाकुणाला आमच्यासारख्या जेवणानंतर चहा पिण्याची सवय ना, हे कमेंट करून नक्की सांगा. चहा घेतला आणि आता खरे अंगातले किडे सगळ्यांचे वळवळ करायला लागले. प्रत्येक कपलला बाजूला करून 2 टीम बनवल्या आणि चीटिंग करत करत दमशरात खेळलो. लिटरली सगळ्यांकडे बघून तर वाटतच नव्हतं की अरे हे एवढे मोठे झाले आहेत, असे चीटिंग करत होते, यांच्यापेक्षा लहान मुलं बरी. आणि किचनला कुठे सुट्टी असते का? तिकडे जाऊन किती ठरवलं होतं आम्ही, तरी पण किचन आमचं काही सुटलं नाही. तिकडे आम्ही ऑमलेट बनवत होतो आणि म्हटलं आता अंगातले किडे डान्स केल्याशिवाय कमी होणार नाही, आम्ही डान्स करतो. तोपर्यंत तुम्ही ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. बाय.